घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणामध्ये मुख्य आरोपी भावेश भिंडेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याने याचिका केली होती, याचिका फेटाळण्यात आली आहे। अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला होता, तर भावेशला लेखी पूर्व सूचना देऊनच अटक केल्याचा मुंबई पोलिसांनी दावा केला आणि त्यामुळे आता भावेश भिंडे घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातला आरोपी याची जी जामिनासाठी याचिका होती ती उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। होर्डिंग दुर्घटना घडलेली होती मोठी घाटकोपरमध्ये, या ठिकाणी अनेकांचा जीव त्यामुळे केलेला होता आणि त्याचबरोबर अनेक जण जखमी झाले, पेट्रोल पंपाचं नुकसान झालं, वाहनांचंही नुकसान झालं होतं। याच प्रकरणामध्ये भावेश भिंडेला अटक करण्यात आली होती, पण आपली ही अटक बेकायदेशीर असल्याची याचिका त्यांना उच्च न्यायालयामध्ये दाखल होती, पण उच्च न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळलेली आहे। तर जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे। अटक बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता, पण भावेशला लेखी पूर्व सूचना देऊनच अटक केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला। त्यामुळे उच्च न्यायालयाने भावेश भिंडेला जामीन देण्यास नकार दिला आहे, त्याची जामिनाविषयीची याचिका फेटाळण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।